नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 6वी विषय मराठी। त्यामध्ये 1 क्रमांकाला प्रार्थना दिली आहे। प्रार्थनेचं नाव आहे सत्य शिवाहून सुंदर हे। आता आपण थोडक्यात याची प्रस्तावना बघूया। या प्रार्थनेचे कवी आहेत जगदीश खेबुडकर। जन्म 1932, मृत्यू 2011। प्रसिद्ध मराठी कवी, साहित्यिक, गीतकार। मराठी चित्रपटसृष्टीसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर गीतांचे लेखन केले आहे। त्यांनी लिहिलेली गीते अत्यंत लोकप्रिय आहेत। त्यांनी पटकथा व संवाद, लघुकथा, नाटके, दूरदर्शन मालिका यासाठीही लेखन केले आहे। गदिमा पुरस्कार, साहित्य सम्राट पुरस्कार, फी शांताराम स्मृती पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार यासारख्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे। सदर प्रार्थना गीतपुष्पांचा फुलोरा या संकलित काव्यसंग्रहातून घेतली आहे। प्रस्तुत प्रार्थनेतून श्रम, सत्य व ज्ञान यांचे महत्त्व, तसेच शाळा व शाळेत दिली जाणारी शिकवण याविषयीचे वर्णन ओघवत्या शब्दात केले आहे। अशा प्रकारे आपण ही प्रस्तावना थोडक्यात पाहिली आहे। आता ही प्रार्थना आपल्याला ऐकायची आहे, म्हणायची आहे, वाचायची आहे, तसेच या प्रार्थनेचा भावार्थसुद्धा जाणून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी या प्रार्थनेचे वाचन करते, तुम्ही काळजीपूर्वक ऐका, नंतर म्हणा आणि वाचा। तर ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर हे, सत्य शिवाहून सुंदर हे। हाय या प्रार्थनेचे ध्रुवपद आहे। इथे मोलना दामाचे, मोती होतील घामाचे, सरस्वतीच्या प्रेमाचे, प्रतिकरम्य शुभंकर हे। चिराचिरा हा घडवावा, कळस कीर्तीचा चढवावा, अज्ञानी तो पडवावा, थेंब आम्ही नच सागर हे। त्यागाला या नाव नसे, पुण्यवान हा देश असे, कल्पतरू हा उभा दिसे, त्या छायेतील मंदिर हे। अशा प्रकारे 3 कडव्याची अतिशय सुंदर अशी ही सत्य शिवाहून सुंदर हे ही प्रार्थना आहे। आता आपल्याला यामधील प्रत्येक ओळीचा भावार्थ जाणून घ्यायचा आहे। तर पहिले ध्रुवपद दिलं आहे ते बघा। ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर हे, सत्य शिवाहून सुंदर हे। याचा काय अर्थ होतो? तर ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर हे, सत्य शिवाहून सुंदर हे या ओळीमधून शिक्षणाचे आणि सत्याचे महत्त्व सांगितले आहे। ज्ञान ही अशी संपत्ती आहे की ती इतरांना दिल्याने कमी होत नाही, उलट अधिक समृद्ध होते। शाळा किंवा विद्यालय हे ज्ञानाचे पवित्र मंदिर आहे, जिथे विद्यार्थ्यांना विद्या, संस्कार आणि चांगले विचार मिळतात। या ज्ञानमंदिरात सत्य, प्रामाणिकपणा आणि सदाचार यांना सर्वोच्च स्थान दिले जाते। सत्य हे अत्यंत मंगल, पवित्र आणि सुंदर असल्यामुळे ते सर्वांनी आपल्या जीवनात आचरणात आणावे असा संदेश या ओळीमधून दिला आहे। यानंतर पहिलं कडवं आहे। इथे मोलना दामाचे, मोती होतील घामाचे, सरस्वतीच्या प्रेमाचे, प्रतिकरम्य शुभंकर हे। या ओळींचा भावार्थ पुढीलप्रमाणे। या ओळींमधून विद्यालयाचे महत्त्व अधोरेखित केले आहे। येथे पैशाला किंवा संपत्तीला महत्त्व नसून विद्यार्थ्यांच्या मेहनतीला आणि परिश्रमाला खरे मूल्य दिले जाते। विद्यार्थ्यांनी केलेल्या कष्टांचे रूपांतर यशरूपी मोत्यात होते। ज्ञानदेवता सरस्वतीच्या कृपेने आणि प्रेमाने विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञान, संस्कार व सद्गुणांचा विकास होतो। हे ज्ञानमंदिर सरस्वतीच्या प्रेमाचे सुंदर प्रतीक असून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याची पायाभरणी करणारे पवित्र स्थान आहे। दुसरं कडवं आहे। चिराचिरा हा घडवावा, कळस कीर्तीचा चढवावा, अज्ञानी तो पडवावा, थेंब आम्ही नच सागर हे। या ओळींचा अर्थ होतो, या ओळींमधून शिक्षकांचे
आणि शिक्षण संस्थेचे महान कार्य स्पष्ट केले आहे. जसे एखाद्या भव्य मंदिराच्या उभारणीत प्रत्येक दगड तर चिरा म्हटला आहे तो महत्त्वाचा असतो. तसेच प्रत्येक विद्यार्थी घडवून त्याला यशाच्या आणि कीर्तीच्या शिखरावर पोचवावे असा संदेश येथे दिला आहे. अज्ञान दूर करून अज्ञानी व्यक्तींना शिक्षण देणे हे ज्ञानमंदिराचे प्रमुख कार्य आहे. आपण प्रत्येकजण ज्ञानाचा एक छोटासा थेंब असलो तरी अनेक थेंब एकत्र आल्यावर जसा सागर तयार होतो त्याप्रमाणे सर्वांच्या ज्ञानामुळे समाज समृद्ध आणि प्रगत बनतो. त्यामुळे ज्ञानदान, विद्यार्थी घडविणे आणि समाजाला सुशिक्षित करणे हेच या ओळींचे मुख्य तत्त्व आहे. यानंतर तिसरं कडवं आहे, त्यागाला या नाव नसे, पुण्यवान हा देश असे, कल्पतरू हा उभा दिसे, त्या छायेतील मंदिर हे. या ओळींचा अर्थ होतो, या ओळींमधून शिक्षण संस्थेचे आणि शिक्षकांच्या निस्वार्थ सेवाभावाचे महत्त्व सांगितले आहे. या ज्ञानमंदिरात कार्य करणारे शिक्षक व विद्यार्थी कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता ज्ञानदान आणि ज्ञानार्जन करतात. ज्ञानदान करणारे शिक्षक असतात आणि ज्ञानार्जन करणारे म्हणजे हे विद्यार्थी असतात. त्यामुळे त्यांच्या कार्याला केवळ त्याग असे नाव देता येणार नाही, तर ते एक पुण्यकार्य आहे, तर ते एक पुण्याचे काम आहे. अशा पुण्यवान व्यक्तीमुळेच देशाची प्रगती होते. हे ज्ञानमंदिर सर्वांच्या इच्छा पूर्ण करणाऱ्या कल्पतरूप्रमाणे आहे. त्यांच्या आश्रयाखाली विद्यार्थ्यांना ज्ञान, संस्कार, सद्गुण आणि उज्ज्वल भविष्य प्राप्त होते. म्हणून हे ज्ञानमंदिर समाजासाठी कल्याणकारी व प्रेरणादायी ठरते. अशा प्रकारे आपण सत्य शिवाहून सुंदर ही जी प्रार्थना आहे त्या प्रार्थनेचा व्यवस्थित भावार्थ या ठिकाणी समजून घेतलेला आहे. आता या ठिकाणी शिक्षकांसाठी एक सूचना दिली आहे. विद्यार्थ्यांकडून वैयक्तिक व सामूहिकरित्या ही प्रार्थना वर्गात व परिपाठात तालासुरात म्हणून घ्यावी. तर सर्व शाळेत असं व्हायला पाहिजे की ही अतिशय सुंदर प्रार्थना आपल्या शाळेचे, विद्यार्थ्यांचे, शिक्षकाचे महत्त्व पटवून देणारी प्रार्थना विद्यार्थ्यांच्या मनावर ठसवावी, त्याच्यावर याचा परिणाम व्हावा म्हणून ही सामूहिकरित्या आणि वैयक्तिकरित्यासुद्धा विद्यार्थ्यांकडून पाठ करून घ्यावी, त्यांना वारंवार म्हणायला लावी. म्हणजे परिपाठातसुद्धा या प्रार्थनेचा समावेश करायला सांगितलेला आहे. अशा प्रकारे आपण वर्ग 6वी विषय मराठी प्रार्थना सत्य शिवाहून सुंदर ही प्रार्थना वाचली आहे, ऐकली आहे आणि त्याचा भावार्थ समजून घेतला आहे. अशाच प्रकारचे विविध वर्गाचे, विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित, परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा. शक्य असेल तर मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.